12. हुतात्मा अंदमानात मेले का नाहीत? काही दिवसांपूर्वी आम्हास एकाने सांगितले की हिंदू संघटनांवर सदोदित शिव्या शापांची वृष्टी करून आपल्या हिंदुत्वाचे सार्थक करणाऱ्या डॉक्टर मुंजे केळकर यांच्या संघटन चळवळी देशद्रोही आहेत म्हणून समजणाऱ्या सिंध प्रांत मुसलमानांस आंदण देऊन टाकावा म्हणून तरवारलेल्या कोणा एका कानपूरच्या वीरपुरुषाने श्रद्धानंदाच्या संपादकास स्वातंत्र्याच्या ठरावास विरोध केला म्हणून श्रद्धानंदाने त्या विरोधकास केलेल्या टीकेने चिडून विचारले आहे की हुतात्मा म्हणवणाऱ्यांनी क्षमा कशी मागितली, ते तुरुंगात मरणी मरून का गेले नाहीत, नव्हे त्यांनी सरकारला अर्ज तरी का केले? वास्तविक पाहता श्रद्धानंदाच्या संपादकाने बंदीगृहातून सुटण्यासाठी सरकारास अर्ज बिर्ज कधीही केले नाहीत, मग क्षमेची गोष्ट तर दूरच. म्हणून आम्हास प्रथम वाटले की श्रद्धानंदाच्या संपादकाच्या नावाचा इतर कोण्या तरी थोर हुतात्म्याच्या नावांशी घोटाळा होऊन आपली ही चूक झाली आहे असे त्या कानपूरच्या वीरपुरुषास कळवावे. परंतु पुन्हा वाटेल की ज्या अर्थी त्याने अगदी हुतात्मा असे स्पष्ट लिहून त्यांस क्षमा का मागितली म्हणून हाडसून विचारले आहे, त्या अर्थी ही अगदी चूकच नसावी. हुतात्मा म्हणून देशात ज्यांस आज गौरविले जाते त्यांच्यात कोणीही क्षमा मागितल्याचे आम्हास माहीत नाही. ही एक गोष्ट मात्र प्रसिद्धच आहे की पंजाब पासून पांडेचेरीपर्यंत आणि सिंध पासून बंगालपर्यंत शेकडो क्रांतिकारक की ज्यांनी आपले शिर आपल्या हातात घेऊन आणि घरच्या संसारास आग लावून स्वदेशाच्या संसारास थाटण्यासाठी राष्ट्र स्वातंत्र्य लक्ष्मीच्या जय जयकारात मृत्यूच्या खिंडीत मारिता मारिता प्रवेश केला आणि त्या रणधुमाळीत आहत होऊन पाडाव केला आणि वर्षानुवर्षे भयंकर छळ सोशिल्यावर पुन्हा देशसेवा करता यावी म्हणून थोडे दिवस झुंज सोडण्याची विपक्षाची अट मान्य करून त्यांचे हातून मुक्तता करून घेतली, त्यांचंच हुतात्मे म्हणून संबोधिले असेल आणि त्यांच्या या अटीसच जर क्षमायाचना म्हटले असेल तर काय? असल्या हुतात्म्यांस की ज्यांच्या साहसाच्या, स्वार्थ त्यागाच्या आणि व्रतनिष्ठेच्या पराक्रमाने शत्रूंनी देखील दिपून जावे, त्यांस ललकारीत तू कारागारात मरून का गेला नाहीस म्हणून हटकणारा एवढा वीर पुरुष असावा तरी कोण? आणि असले वीर कानपूरला जिवंत असता तेथून 2 हातांवर असलेला ब्रिटिश कमांडर इन चीफ अजून जशाचा तसा राहिला तरी कसा, याचे आम्हास सभय आश्चर्य वाटून आम्ही क्षणभर स्तंभित होऊन राहिलो. शिवाजीला देखील शत्रूच्या हातात पडला असता तुरुंगामध्ये मरणी मरून जाण्याचे हे आत्महत्यारी शौर्य करवले नाही. त्याने अर्जांची भेंडोळी तर किती धाडिली असतील याची गणतीच नाही. त्याने औरंगजेबाच्या पायाशी विनम्र विनंती केली, त्याने औरंगजेबाच्या हातावर तुरी दिल्या आणि त्याने औरंगजेबाच्या छातीवर हिंदू पदपतशाहीच्या सिंहासनाचा पाय दिला. पण तो भित्रा दिल्लीच्या त्या कारागारात अन्न सोडून सत्याग्रह करीत मरणी मेला नाही, त्यास ते धाडसच झाले नाही. औरंगजेब जे स्वतः साधू शकला नाही, ते स्वतः मरून त्यास साधून देण्याचे शहाणपण शिवाजीत कुठले? अफजुल खानापुढे तर तो हात जोडून गेला. ज्या हातात वाघनखे होती ते हात जोडून. त्या कपटाचा अधिक धिक्कार करावा की त्या हात जोडणाऱ्या भ्याडपणाचा हेच समजत नाही. अहिंसेची कंकणे हाती भरून सत्याच्या नावाने आपल्या सेना कुठे कशा दबलेल्या आहेत ती सर्व ठाव ठिकाणे
अफझुल खानाला सांगत अफझुल खानाच्या मार्गात आडवे पडून उपास करीत त्याने सत्याग्रह का केला नाही, असे शिवाजीसही पुन्हा हटकले जाते की काय. म्हणून आम्हास शंका विव्हळ भय वाटू लागले की शिवाजीने डोक्यावर गांधी टोपी घातली असती तर किती बरे होते. शौर्याची ही अपूर्व क्लुप्ती आणि धृती सुचवणारी अचाट बुद्धिमत्ता त्या टोपीत उबलेल्या डोक्या वाचून कोणा इतर डोक्यात उपजणार आहे. कारण शिवाजीला आणि प्रतापाला मी त्यांचे काळात असतो तर हिंसात्मक सशस्त्र क्रांतीविषयी दोषीच ठरवले असते, असे जर्मनांस इंग्रजांसाठी मारणाऱ्या अहिंसेने अलीकडेच प्रसिद्धपणे सांगितलेच होते. यंग इंडियाचे वाचकांस हे माहीत असलेच पाहिजे. पण भूतकाळाच्या कोठारात दडून बसल्यामुळे शिवाजी जरी सुटला तरी आजकाल स्वातंत्र्य युद्धातील पुरस्कार वीरपक्षाचा मान ज्या क्रांतिकारकास मिळाला आहे त्या पथकात त्याला मॉर्निंग स्टार ऑफ इंडियन इंडिपेंडन्स म्हणून सरोजिनींनी गौरवावे आणि द प्रिन्स ऑफ इंडियन रिव्होल्युशनिस्ट्स म्हणून शत्रूंनीही संबोधावे. त्या हुतात्म्यापासून तो कालच्या काकोरीच्या देशवीर रामप्रसाद बिस्मिल सन्यालादिक मारणाऱ्या फाशीवरी गेलेल्या किंवा जिवंत फाशीवर म्हणजेच जन्मठेपेवर लटकत असणाऱ्या क्रांतिकारक हुतात्म्यांपर्यंत सर्वांनीच सरकारास अर्ज केले आहेत. फाशी रद्द करा म्हणून इंग्रजांच्या राजास दयेचे अर्ज देखील सत्येंद्रांपासून तो काकोरीच्या रामप्रासादिक हुतात्म्यापर्यंत सर्वांनी केलेले आहेत. पण त्यांस आजवर हे अर्ज करण्यापेक्षा मरणी मरून का जात नाही म्हणून विचारणारा कोणी शहाणा भेटला नाही. पण आज त्या प्रिन्स ऑफ इंडियन रेव्होल्युशनिस्टला देखील तसे हटकणारा मनुष्य कानपुरास उत्पन्न झाला आहे हे कळताच तो मनुष्य पुंगव असेल तरी कोण, दिसेल तरी कसा, त्याने असे अद्वितीय पराक्रम तरी कोणकोणते केले आहेत, या प्रश्नांनी सभय आश्चर्य वाटत आम्ही क्षणमात्र स्तंभित होऊन राहिलो. वाटले की को एष संप्रती नवपुरुषावतारो वीरो न यस्य भगवान भृगुनंदनोपी. तोच कलकत्त्याच्या प्रसिद्ध स्वतंत्र दैनिकाच्या 4 ऑगस्टच्या अंकात बातमी वाचली की कानपूरच्या प्रताप नावाच्या पत्राचे गणेश शंकर विद्यार्थी नामक कोणी एक संपादक आहेत. त्यांनी सरकारी कोर्टाची मानहानी करण्याच्या अभियोगातून आपली सुटका करून घ्यावी म्हणून सपशेल क्षमा मागितली. नुसते दुःखदर्शन करून आणि मुख्य न्यायाधीश सोडीना तेव्हा अनकंडिशनल अपॉलॉजी म्हणजेच बिनअट क्षमा मागून सरकारी कोर्टाच्या दयेवर आपणास सोडवून घेऊन क्षमस्व म्हणून सरकारची त्रिवार याचना केली आणि सरकारचा सर्व व्यय भरून देऊन आपली सुटका करून घेतली. ही बातमी वाचताच तत्काल आम्हास वाटले की होय रे होय, हुतात्म्यांस अर्ज करून बंदीतून का सुटलेत, मरणी मेला का नाहीत म्हणून हटकणारा तो नवपुरुषावतार हा तो कानपूरचा मनुष्य पुंगव हा प्रतापचा संपादकच असला पाहिजे. पुंगवच तो. आपली शिंगे आणि केसरीची नखाग्रे यातील भेद अनुभवा वाचून त्यास कसा कळणार. कारण हुतात्म्यास मेला का नाहीस म्हणून म्हणण्याचे धाडस असल्या कोणातरी क्षुद्रात्म्यासच व्हावयाचे. फुल्स रश व्हेअर एंजल्स फिअर टू ट्रेड. स्वदेश स्वातंत्र्यार्थ झुंजताना शत्रूचे फासात गळा अडकून प्राणावरच बेतली असता त्याचे कार्यात पुन्हा झुंजता यावे म्हणून शत्रूच्या हातून निसटण्यासाठी एखाद्या काकोरीच्या क्रांतिकारकाने
इंग्रजांच्या राजास दयेची याचना करण्याचे पत्र टाकिले, तर त्यास हसण्याचे साहस तोच मनुष्य पुंग करू शकेल की जो प्राणांची तर गोष्ट दूरच, पण एखादे दुसरे वर्ष बंदीत पाडण्याचा क्षुद्र प्रसंगही येताच राजाविरुद्ध सशस्त्र युद्ध पुकारण्याच्या भयंकर आरोपाच्या भीषण दंडाची गोष्ट दूरच, पण एका सरकारी न्यायालयाचा अपमान करणारा एक यक्किश्चित लेख लिहिल्याचा आरोप येताच गडबडून जाऊन विपक्षाचे पाय चाटू लागतो. तरीही हे प्रताप संपादक हुतात्म्याकडे ज्या मत्सराच्या उलट्या दुर्बिणीतून पाहण्याचे धाडस तुम्ही केलेत, त्याच दुर्बिणीने तुम्हाकडे पाहिले असता तुम्ही किती आणि कसे क्षुद्रात्मे दिसता हे तुम्हास दाखवण्यापुरताच हा त्या दुर्बिणीचा उपयोग दुःखाने पण निरुपायाने आम्ही केलेला आहे. आणि म्हणूनच तुमचा निरोप घेण्याचे आधी आता ती तुमची भुक्कड मत्सराने तडकलेली दुर्बीण बाजूस फेकून देऊन आपणास सांगतो की आपण कोर्टाच्या क्षमा याचनेत जे केलेत ती नीती त्या परिस्थितीत क्वचित ठीकही असू शकेल. त्या थोर हुतात्म्यांचाच आदर्श आपण पुढे ठेवलात तर आपणास आढळून येईल की कातर्यम केवला नीतीही शौर्य श्वापद चेष्टितम अतस्तपः समेताभ्या मुभाभ्यामन्वित येश सहा. त्यातही नैनितालच्या कारागृहातील बंदीवर अत्याचार होत असल्याविषयीच्या ज्या आरोपांची चौकशी न्यायालयात चालली आहे त्याविषयी आपण जे लिहिलेत ते लिहिण्यात आपला हेतू जनतेची दुःखे निवारण करण्याचाच होता. आणि अशा प्रकारे पूर्वीही काही वेळा आपल्या प्रतापपत्राने त्रयस्थ जनतेची सेवा भूषणावह रीतीने केलेली आहे, हेही येथेच सांगणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. कारण आम्हांशी इतरांनी अनुकूल आणि प्रतिकूल अशा दोन्ही बाजू विचारात घेऊन जसे न्यायबुद्धीने वागावे असे आम्हास वाटते, तसे आम्हीही इतरांशी वागण्याचा शक्यतो प्रयत्न करीत असतो. महात्माजींसंबंधाने जे आपण लिहिलेत त्याचा समाचार पुढे एखाद्या वेळी घेऊ, आणि तोही तेव्हा की जेव्हा गांधीजींनाच त्याविषयी जर आणि जेव्हा काही विचारावेसे वाटेल तर आणि तेव्हा. महात्मा गांधींना आम्ही जाणतो आणि ते आम्हास जाणतात. आमचे आम्ही आजपर्यंत पाहत आलो आहोत, पुढेही पाहून घेऊ. कोणा गोमा गणेशास त्यात तोंड खुपसण्याची योग्यता नाही. अहिंसेस लतकोडगी म्हणणे आणि गांधीजींनाच तसे म्हणणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. इतके कळण्याचेही ज्ञान ज्यास नाही त्याच्याशी बोला ते काय. महात्माजींस उत्तर देऊ, पण पुढे. आज तो थोर देशभक्त बारडोलीच्या रणांगणात ज्या धोरणाने लढत आहे ते धोरण अजून कुशल सेनापतीस योग्यच असल्याने आणि कोणत्याही राष्ट्रीय लढ्यात शक्यतो आपण सर्वांनी खांद्यास खांदा लावून एकजात लढणे युक्त असल्याने यावेळी आम्ही महात्माजींच्या सहकारितेस आणि साह्यास उपयोगी पडतील तेच शब्द बोलू आणि तेच आचरण करू इच्छितो. आणि राष्ट्रीय हिताचाच अगदी घात होतो तेथेच काय ते आडवे येणे प्राप्त होते तेही राष्ट्रकार्यापुरतेच. व्यक्तिशः परैस्तु विग्रहे प्राप्ते वयम पंचशताधिकम हेच आमचे सर्वांचे ब्रीदवाक्य असले पाहिजे. आमचे आहे. गोमा गणेशास आता तरी हे कळेल काय. दिनांक 3 ऑगस्ट 1928.